नाही, याला सर्वस्व जबाबदार ऍक्च्युली महानगरपालिका मी इकडून स्टार्ट करतो. असं माझं ठाम मत आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट मांडला तरी त्याला आयुक्त याला जबाबदार आहे. मी आहे आता कामोठेच्या सेक्टर 34 मध्ये. आपण या ठिकाणी बघू शकताय की अत्यंत सुनियोजित पद्धतीने सिडकोने विकसित केलेला हा नोड असला तरी इथे नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत आणि त्याहीपेक्षा दुर्दैवाची गोष्ट ही आहे की समस्या निदर्शनात आणून दिल्यानंतरही तिचा 15 दिवस महिनाभर पाठपुरावा करूनही जर ती सुटत नसेल तर याला नक्की कारणीभूत कोण? या प्रश्नासह मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. हे आज सिवरेज लाईन्स आहेत ज्या ओथंबून वाहत आहेत, ओतप्रोत वाहत आहेत. याच्यामध्ये अत्यंत दुर्गंधी आहे. त्याच्यामध्ये आपण मलमूत्र विष्ठा या सगळ्यांचे अंश देखील बघू शकता. हेच पाणी आणखीनही पुढे जाऊन नागरिकांच्या आरोग्याला कुठेतरी एक प्रकारे धोका निर्माण करत आहे. हा काय आहे प्रकार याच्याबाबत मी आत्ता चालतोय नगरसेवक विकासजी घरत यांच्याकडे आणि त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आज ज्या 34मध्ये असलेला प्रश्न हा आज उद्भवलेला प्रश्न नाही आहे. हा प्रश्न बघितला गेला तर तो वर्षानुवर्ष चालू आहे. जिथपासून आम्ही नगरसेवक झालो, डॉक्टर साहेब असतील आमचे की आम्ही असो, या प्रश्नाचा बऱ्याच वेळा आम्ही पाठपुरावा केला. सिडकोच्या अंतर्गत भरपूर अधिकारी आले, त्यांच्यासाठी केला. शिवाय महानगरपालिकेची पण जबाबदारी अशी मला वाटतं. कारण बऱ्याच वेळा आपण बघत असतो की 4 वर्ष झाले महानगरपालिकेची काही जबाबदारी आहे. सिडको आणि महानगरपालिका दोन संस्थांच्या मध्ये लोकांचं इथे रहिवाशांचा अतिशय नुकसान होतं. आज बऱ्याच वेळा आमचे सभागृह नेते असतील, आम्ही असो, आम्ही बऱ्याच वेळा महानगरपालिकेचे असे प्रश्न उपस्थित केले की सिडको ही 100% कामोट्यात आहे, पण महानगरपालिका जर इतर गोष्टींसाठी फक्त अतिक्रमणासाठी करत असेल तर इतर सुखसुविधा देण्याचं कामही किंवा पाठपुरावा करणं ही त्यासाठी काही अधिकारी त्याही नेमले पाहिजेत. आज पाण्याचा विषय असेल, ड्रेनेजचा विषय असेल, यासाठी आम्ही वेळोवेळी सिडकोला पाठपुरावा करतो. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही महानगरपालिकेत गेलो तर मला तर पूर्णपणे असं वाटतं ज्या पद्धतीत सिडको या गोष्टीसाठी जबाबदारी तशी महानगरपालिकाचे अधिकारीही यासाठी जबाबदारी आहेत. आणि खास करून मी आयुक्त साहेबांना बोलेल, तर बऱ्याच वेळा आयुक्त चेंज झाले, पण बऱ्याच वेळा आम्ही आयुक्तांना हा प्रश्न उपस्थित केला होता की पनवेल महानगरपालिकेच्या अंतर्गत सिडकोचा भाग हा खूप आहे, तर यासाठी तुम्ही सिडको आणि पनवेल महानगरपालिका एकत्रित येऊन कोणते मुद्देही समन्वयाने सोडले पाहिजेत की जेणेकरून तेथील राहणाऱ्या रहिवाशांना याचा चांगला मोबदला भेटेल किंवा त्याचा फायदा होऊ शकतो. की आताची परिस्थिती ही आज उद्भवलेली मी आताही सांगितलं, ही 1 वर्षापासून 1.5 वर्षापासून आम्ही करत आजही सिडकोचे कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नाही. आम्ही वारंवार सिडकोला गेला. आज 15 दिवसापूर्वी आमचे सभागृह नेते येऊन आम्ही सिडकोची चर्चा केली की तुम्ही कोणतरी डेडलाईन द्या, याच्यातून आम्हाला काहीतरी मार्ग घ्या. हा प्रश्न आमच्या घरासाठी किंवा आमच्या याच्यासाठी नाही करत, लोकांची आमच्याकडे वारंवार ही मागणी असते की जेणेकरून लोकांनाही चांगली सुखसुविधा देण्याची गरज आहे. आणि सिडको आणि महानगरपालिका दोन संस्था असून सुद्धा लोकांना योग्य पद्धतीत न्याय भेटत नाही. विकासजी, आज नागरिक अत्यंत हवालदिल झालेले आहेत की तुमच्याकडे आलेले आहेत, तुम्ही सुद्धा इथे ग्राउंड झिरोवरती स्वतः उभे आहात. याच्यानंतर आपली भूमिका काय असणार? आमचे आता बरेच नागरिक इथे जमलेले आहेत. आम्ही आत्ता जाऊन सिडकोला जाब विचारणार आहोत की हा प्रश्न आम्ही बऱ्याच वेळा तुमच्याकडून उद्भवून सुद्धा तुम्ही हे करत नसतात, तर येणाऱ्या काळात नक्की आमचे सभागृह नेते असतील, आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील, तर आम्ही या कामोट्यात नक्कीच मोर्चाची तयारी करणार. आत्ता माझ्याबरोबर बरेच नागरिक आहेत आणि याच्या अगोदरही बरेच आहेत. 34मध्ये आम्ही हा काम करत असताना बऱ्याच वेळेला ही समस्या ही खूप मोठी समस्या आहे. कारण आता हा पाणी मलनिसारण पाणी हा पाण्यामध्ये मिक्स होतो, बऱ्याच त्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये इथे मिक्स होतं. याच्यासाठी आम्ही बरेच पत्रव्यवहार केले, बरेच वेळेला भेटलो, पण सविस्तर आम्ही जितक्या सैन्य घेत आहोत त्याच्या आमच्यावर जास्त अतिक्रमण होते असं मला वाटतं. कारण हा मी तुम्हाला आत्ताही सांगितलं की नागरिकांचा प्रश्न आहे, हा प्रश्न आमचा नाही, जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आणि तुम्ही विचार करू शकता याच्यासारखे डेंग्यूसारखे आजार, कॉविलसारखे आजार असे खूप मोठे आजार होऊ शकतात. लहान मुलं या पाण्यामध्ये हातपाय त्यांच्यामुळं इतर आजार होऊ शकतात. पण प्रशासन याचा कोणतंही गांभीर्य नाही आणि याच्यासाठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करत असतो. एक लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी म्हणून एक प्रशासन आणि लोकांमधला समन्वय म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी वेळोवेळी याचा पाठपुरावा करत असतो. पण कुठेतरी प्रशासनाची गेंड्याची कात्री झालेली आहे असं मला 100% वाटतं. आणि मी आयुक्तांना याच्या माध्यमातून नक्कीच एक सांगेल की बऱ्याच वेळेला आपण म्हणजे प्रशासन हा उंटावरून शेल्या आखण्याचं काम करत आहे. की बऱ्याच वेळेला या असे प्रश्न आम्ही बरेच वेळेला उद्भवले आहेत, बरेच लेटर दिलेले आहेत, पण कोणत्याही प्रकारचे योग्य पद्धतीत मार्गदर्शन अजूनपर्यंत मला वाटत नाही कामोट्यात झालेलं आहे. कामोट्यात फक्त एकच काम झालेलं आहे, महानगरपालिका अतिक्रमण हटवणं. याच्या व्यतिरिक्त विकासाची कामं असेल किंवा पाण्याचा विषय असो किंवा ड्रेनेजचा विषय असो, गटराचा विषय असो, यासाठी कोणती समिती किंवा काही अद्यापपर्यंत कुठल्या आयुक्तांनी किंवा कुठल्या अधिकाऱ्यांनी नेमली नाही. आणि ही गरज आहे. कारण जर आम्ही महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी असू तर सिडकोची जशी जबाबदारी ती महानगरपालिकेची काही जबाबदारी आहे. आता आपण एक 15 दिवसाअगोदर सभागृह नेते पण आले होते आपले, त्याच्यावर आपली बरीच चर्चा झाली. बरेच गटर ओपन आहेत अद्यापपर्यंत. आणि तो ड्रेनेजचा विषय 34 सर्व लोक आम्हाला वारंवार याच्यावर पाठपुरावा करतो.
फाईल पास झाली आहे. ते जे आपल्याला ते जुनी लाईन काढायची तर त्याच्या ओव्हर टाकायचं ना त्यासाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्ह झालं आता कोटेशन काढायचं ते सगळं बरोबर आहे. आज परिस्थिती तशीच आहे ना, याच्यावर काहीतरी करायला पाहिजे. तुम्ही टेंडर दिलेलं आहे त्याचे वगैरे किंवा ड्रेनेज सिवरचे वगैरे साफ करायचे नाही दिले टेंडर काय साफ करायचं ते म्हणजे मग त्याच्यावर काम कोण करणार? हे काय माहिती मला बोलू द्या मग नंतर हा. आपण डॉक्टर साहेब त्या ठिकाणी तिथे गेलो होतो तिथं जंक्शन आहे ना आता पी जंक्शन आहे इकडनं येतं इकडनं येतं जो मधला पोर्शन आहे त्या मधल्या पोर्शनमध्ये आपल्याला पाईपलाईन चेंज करायचं होतं त्यासाठी एक काढला ते चेंज करायचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्ह झालं प्रशासकीय मान्यता आता ते कोटेशन काढून कामं अवॉर्ड करायचं आणि तो आता या 7-8 दिवस पाऊसच आहे ते कोटेशन काढून ते पाईप चेंज करून घ्यायचं म्हणजे नंतर तो कायमचा प्रश्न सुटेल नाही तर कायमचा प्रश्न नाही सुटला आणि त्याच्यासाठी ते दाखव त्यांना ते कोटेशनची फाईल आणि हा प्रश्न आजचा नाही साहेब ना, आज किती दिवस प्रश्न झाला. आणि दुसरा विषय एक 15 दिवसापूर्वी आपली मीटिंग झाली ते सभागृहाने ते आले होते की नाही, त्याच्यासाठी आपण बरेच प्रश्न उपस्थित केले होते की जी धारणा आहेत गटारांची 34 मतांनी सांगितलं एक आमची कार्यकर्ती पण त्याच्यात पडली होती साधना आचार्य, त्याच्यावर आपली चर्चा झाली. अजून तीच परिस्थिती आहे. म्हणजे विषय मुद्दा काय वारंवार त्याच गोष्टीवर चर्चा करणं हे बरं नाही वाटत. म्हणजे आम्ही येणार आणि तुम्ही ते तलाट्यांचा विषय आज एक लोकप्रतिनिधी आम्ही कशासाठी येतो आता इतकी लोक आमच्याकडे वारंवार येतात आम्ही तुम्हाला फोन करतो विषय संपून जातो. आम्हाला पण डेडलाईन भेटली पाहिजे ना. डेडलाईन बरोबर आहे कसं आहे तर ते आता पुढे लॉकडाऊन उठला दुसरा आता पाऊस लागला नेमकी यावेळेस यावर्षी माहिती आहे का पावसाळ्यात पेपर वर्किंग करायला कसली लॉकडाऊन? पेपर वर्किंग करण्यासाठी लॉकडाऊन असतो का? म्हणजे विषय काय तुम्ही जी प्रशासकीय मान्यता घेतली त्यासाठी लॉकडाऊन लागतो का? काम करायसाठी 100% लॉकडाऊन असेल. करून घेतलं रागावर आहे ताई किती तारखेला इनिशिएट केली किती तारखेला अप्रूव्हल झालं ते दाखवू आहे ना. आम्हाला तुमच्याशी वाद करायला काही विषय नाही. हे बघा, आमच्याकडे जेव्हा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लोक येतात तेव्हा आम्ही तुमच्याकडे येणार किंवा महानगरपालिकेकडे जातात. कोण तुम्ही कोणत्या सेक्टरचे 3400 आज कितीतरी मुलं आजारी पडली त्यांच्याकडे. वस्तुस्थिती सांगतोय 1.5 महिना झाला वाटतंय. तुम्ही आता ते काय नोटीस आता जोपर्यंत पाईप नाही आपण पाईप चेंज करत नाही. आता आमचा विषय काय साहेब तुम्ही काय केलं ठीक आहे 34 आम्हाला काम करून कधीपर्यंत भेटेल एक विषय म्हणजे तसं आम्हाला समोर त्याला सांगा. एक मिनिट सर 8 दिवसात कोटेशन काढून एजन्सी फायनलाइज हा 8 दिवसात हा 8 दिवसानंतर काम चालू आहे 8 दिवस टाइम पिरियड द्यावा लागतो आणि ड्राय स्पेल नाही चालेल सगळ्या विषय. तोपर्यंत माझा मत कसा आहे शिडकोला आपण याचा पण काम दिलेलं आहे का ड्रेनेज स्वच्छतेसाठी दिलाय की नाही? हे कोणी करायचं काय करायचं ती पण जबाबदारी आहे की नाही? आज 18 मधला विषय ड्रेनेजचे झाकणं तसेच ओपन आहे. त्या दिवशी मी 18 मध्ये पण किती वेळा तुम्ही सांगितलं सिंग साहेब 18 मधला विषय कसा आहे? सेक्टर 18 मधला ड्रेनेजचा विषय मी आता ती तुमच्या 2 मिनिटं मी बोलतो. सेक्टर 34 बोलून घेईन आपण आधी ही काही पाठवली होती 10-5 झाली कोटेशन फायनान्शियल पण झालं 11-6 झाली 11-6 मी सांगितलं एक कोटेशन बघा आम्हाला बाकी काही विषय नाही लोकांची समस्या ही सुटली पाहिजे याच्यासाठी आम्ही वारंवार येतो. सरकारी काय सांगितलं होतं कोटेशन तयार आहे. आता यांच्या म्हणण्यानुसार कोटेशन नाही 8 दिवस लागतील ना. हो तुम्ही सांगितलं आणि हा प्रश्न फक्त कसं डिस्कनेक्ट आहे डिस्कनेक्ट कसं नाही 1-2 दिवसात तुम्ही याच्यात परंतु आता तुम्ही बोलता लॉकडाऊन होता ऐका आता तुम्ही बोलता लॉकडाऊन होता इसेन्शियल सर्व्हिसला कुठला आला लॉकडाऊन आता आम्ही बघून आलो त्या रस्त्यावरती अक्षरशः संडासाची घाण रस्त्यावरती वाहते ह्या इसेन्शियल सर्व्हिसला लॉकडाऊन कुठला आला तुम्ही ॲज इट इज त्याच्यावरती तुम्ही हे करायला पाहिजे. हां बोला ना हां बोला ना. लॉकडाऊन मी कुठल्या संदर्भामध्ये म्हटलं कॉन्ट्रॅक्टर लोकांना जे मजूर लागतात लेबर लागतात ते त्याच्या जेव्हा लॉकडाऊन गव्हर्नमेंटनी जाहीर केला तेव्हा जी मध्य प्रदेशची किंवा छत्तीसगडची लेबर लोक होती ती निघून गेली त्याच्यामुळे काम बंद पडलं तो संदर्भ घेऊन मी लॉकडाऊन. परंतु आता या क्षणाला जे ते मलमूत्र जे संडासी घाण अख्ख्या रस्त्यावरती वाहते याच्यावरती तुम्ही इमिजिएटली तुम्ही ऍक्शन घेतलं पाहिजे काहीतरी त्याच्यावरती तुम्ही ताबडतोब आत्ता पुरात हे केलं पाहिजे. 1.5-2 महिन्यापासून याचा पाठपुरावा करतोय. हे लोक मला रोज फोन करतात. आता तुम्ही ते टेंडर काढणारा ते होणार आहे समजा ती प्रोसेस होणार आहे पण आजच्या क्षणाला काय म्हणजे 8-10 दिवस जोपर्यंत तुमचं होत नाही तर तसंच राहणार का? माझ्याकडे जी एजन्सी आहे त्यांना ऑलरेडी आज सेक्टर 18चा विषय 50 वेळा सांगितलं की साहेब 18चा विषय ड्रेनेजची ढाकणं ओपन करून देतात उद्या त्याच्यात कुठली जीवित हानी झाली याची जबाबदारी कोण? म्हणजे अधिकारी फक्त टेंडर देतात याच्यावर काम करायचं याच्यावर काय केलं समोर त्या कॉन्ट्रॅक्टरनी केलं की नाही केलं याची जबाबदारी काय लोकप्रतिनिधी बघणार की रहिवासी बघणार याची जबाबदारी पण अधिकाऱ्यांनी बघितली पाहिजे का हा कॉन्ट्रॅक्टर व्यवस्थित काम करतो की नाही करत ही कोणाची जबाबदारी?
ते आज होईल सर. वारंवार आम्हीच करत राहिलो सर्व. आज आले नाही पाहिजे. कवर झाली ना त्या दिवशी मी तुम्हाला मी काय बोलतोय त्या दिवशीचं या दिवशीचं बोला. आज मी आलोय का एक 2-3 महिन्यापासून तुमच्याशी कॉन्टॅक्ट आहे की नाही मला सांगा. मी काय म्हणतो मला आता तुमचं हा, बरोबर. माझं बोलणं आहे. आता तुम्ही बोला. हां. तर मी काय म्हणतो, कामोठ्याचा हा आजचा प्रश्न आहे. गेले 3 वर्षापासून मी जगताप साहेबांना हे जे आता जे झाकणं काढलीत नाही, तिथली तुमची एक सिडकोची चुकी मी सांगतो तुम्हाला. सिडकोची चुकी सांगतो का ती झाकणं होती जी गटारावरची ती 50 फूट 100 फूटवर एक एक झाकण होतं. मी त्यांना दाखवलं पनवेल महानगरपालिका, आमच्या पनवेल नगरपालिका क्षेत्रात झाला तिथं 8 फुटावर झाकणं आहे, म्हणजे 10 फुटावर 4 फुटाचा फावडा टाकला तर आतून घाण निघते. तेव्हा ती गोष्ट त्यांना मी सांगितली. त्याच्यानंतर हे प्रपोजल तयार केला. आता ती 10 फुटावर झाकणं झाली. एक साहेब एका झाकणातून एक डंपर माती निघाली. म्हणजे 10-15 वर्षे गेली सिडको नुसतेच पैसे कॉन्ट्रॅक्टरना देत होती. ही गोष्ट मान्य करा तुम्ही. मला काय एकच मिनिट माझा आधी होऊ द्या, मग तुम्ही उत्तर द्या. ही गोष्ट दाखवली. त्याच्यानंतर हे झाकणाची सुरुवात झाली. आता आम्ही तेच सांगितलं की बाबा एक सेक्टर घेतला ना तो सेक्टर पूर्ण करा. काय होतं एखादा माणूस पडला, आता 2-3 असे एक मुलगी तिथे लहान मुलगी त्या रवी रचनामधली मुलगी एक पडली, तिला जखम झाली. याचा कदाचित दुसरं जास्त झालं असतं तर कोण जबाबदार. आणि हा ड्रेनेजचा साहेब तुम्ही नाही, त्याच्या अगोदरपासून मी प्रश्न सांगत होतो किती वर्षापासून. MNR शाळेच्या जवळ जुना आपला जिल्हा परिषदेचा दवाखाना होता तिथं सेक्टर 12 आणि सेक्टर 34 इथली तुम्ही जरी सिडकोने आराखडा बनवलेला असला तरी ह्याला नवीन पाईपलाईन टाकणे हाच उपाय आहे. कारण साहेब मी सांगतो ना, ह्या ज्या लाईन आहेत ना कपॅसिटी यांची खूप कमी आहे आणि लोकसंख्या वाढली तर कपॅसिटी वाढवणे हे खरंच गरजेचे आहे. ज्यावेळी हा विषय आला एकदा मी त्या जगताप साहेबांना स्वतः घेऊन गेलो MNR हायस्कूलच्या मागच्या बाजूला तिथे जिल्हा परिषदेची दवाखाना आहे तिथे. त्या साहेबांना सांगितलं, साहेब बोल बघा ते म्हणाले नाही नाही लगेच आपण लाईन बदलायचंच करूया. कारण हे सारखं ती मशीन एकदा वाशीवरून मशीन आणली, कुठून मशीन आणली. प्रत्येक वेळी काय म्हणते कसं आहे उगाच हातून मातूर काम करतात. परत परिस्थिती दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तशी. हा कित्येक वर्षाचा प्रश्न आहे. मी त्यावेळी त्यांना सांगितलं, त्यांनी मशीन वगैरे आणली, हे केली. आता पाईपलाईन बदलूच अशी सुरुवात केली आणि परत काय झालं तुमचं नाही आम्हाला वरून ऑर्डर आहे की बदलायची नाही. अर्ध्या तो रस्ता आता जर केला मागच्या मागच्या पावसाळ्याच्या अगोदर आता जर तो रस्ता खोदला तर बोलतो त्यांना लोकांची अडचण होईल. मी सांगितलं लोकांना तिथलं विचारणार. त्यांनी सांगितलं आम्हाला त्रास झाला तरी चालेल पण ही ड्रेनेज लाईन बदला. सेवर लाईन जी आहे ती ना ती बदलणे हा त्याला साहेब पर्याय आहे. काय होते प्रत्येक वेळी आम्ही सांगतो आता ऍक्सिस बँकेच्या जवळचा रस्ता खोदून ठेवलाय तिथं पण काल 1-2 जण पडले. सेक्टर 7च्या समोरचा म्हणजे पोलीस ऐश्वर्या हॉटेल जवळचा रस्ता तो सुद्धा त्याला खूप मोठा खड्डा आहे आणि अजून ते काम झालं नाही. दुसरा एक विषय सांगतो ना ऐका ना सर, मी बोलतो आता इथली सेक्टर 18ची जी KK सिनेमाची बिल्डिंग आहे. मी 2 वेळा आपल्या इंजिनियरला घेऊन गेलो. तिथं त्यांचं जे काय हे आहे ना गेट आहे त्याच्या समोर नाही ते खोदून ठेवलंय. तिथे तुम्ही अजून ती ड्रेनेज लाईन पूर्ण केली नाही. उद्या पडला कोण काय झालं जर इमर्जन्सी आग लागली तर त्याला पर्याय काय. म्हणजे त्याला एकच डोअर आहे ती तशी गेट आहे. मी बोलतो की मला होते मग नंतर तुम्ही सांगा. साहेब याला मी एकच सांगतो ज्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे ना आता जर तुम्ही त्याची ऍक्शन घेतली ही जर अगोदर ऍक्शन घेतली असती तर या लोकांना त्रास झाला नसता. हे मी कित्येक वर्ष सांगतो. आम्ही काही इंजिनियर नाही पण आम्हाला मला माहिती आहे की तुम्हाला हे सगळं प्लॅनिंग आहे ना चेंज करायला लागेल आणि या सेवर लाईन बदलल्याशिवाय पर्याय नाही आहे. हे म्हणजे आम्ही सांगून थकलोच आहे. तुमच्या अगोदर पण जगताप साहेब होते आणि ते कोण साहेब रोकडे साहेब त्यांनी खरं सांगायचं म्हणजे माझ्यामध्ये लक्षच दिलं नाही. आणि आता तुमचा एक सांगतो मी सर जॉईंट सर्वे झाला महानगरपालिका आणि तुमचा सिडकोचा. मग तुम्ही जे काय प्रपोजल दिले असेल की बाबा इथं अडचण आहे ते तुम्ही ते रिपेअर करून द्यायला पाहिजे. बरोबर आहे. ही जबाबदारी तुमची आहे की नाही मला फक्त सांगा. आणि मी प्रत्येक वेळी सांगतो तुमच्या ज्युनियर इंजिनियरना कितीतरी वेळा घेऊन गेलेलो आहे. प्रत्येक ठिकाणी साईटवर घेऊन गेलो पण आजपर्यंत मला असं पॉझिटिव्ह कुठे मिळालं नाही. आता फक्त आम्हाला डेडलाईन नका ही कामे या पद्धतीत होतील. 5 दिवसात होतील ते 10 दिवसात होतील.
हम लोग को डेडलाइन बताइए आप, क्योंकि बहुत प्रॉब्लम 15 दिवस सांगला तरी चालेल आणि तुम्ही वेळेवरती कामाचा जी परिस्थिती चालू आहे त्याच्यावर तुम्ही काम करा. जे कॉन्ट्रॅक्टरांना दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा अंकुश ठेवणार तुमचं काम आहे. मी वारंवार तेच गोष्ट बोलतोय. त्याचा जबाबदारी का लोकप्रतिनिधी किंवा तिथे रहिवाशांची नाही आहे ना. तो कॉन्ट्रॅक्टर योग्य पद्धतीत काम करतोय नाही करतोय याची जबाबदारी कोणी घ्यायची? घेतली पाहिजे. अजून कोणाला म्हणायचं? दृष्टिकोनातून त्या दिवशी आपल्या ठरल्याप्रमाणे आम्ही पहिली गोष्ट हे सांगतो तुम्हाला, डिलिगेशन ऑफ पॉवरमध्ये कसं असतं, 3 लाखापर्यंत सिव्हिल इंजिनियर, त्याच्यानंतर 40 लाखापर्यंत ॲडिशनल चीफ इंजिनियर, नंतर असा प्रमाण आहे. आणि याच्यासाठी हे जे सिस्टीम सिवरेज सिस्टीम जी टाकलेली आहे एक 10-15 वर्ष आधी टाकलेली आहे त्याच्या, आणि हँडिंग ओव्हरचा पण प्रोसेस आहे. त्याच्यामुळे आता जे तातडीची जी अर्जंट आहे, आपण जे आता छोटे छोटे कामं करू, जसं तुमचा सेक्टर 34चा प्रश्न होता त्या दृष्टिकोनात नाही आम्ही प्रपोजल बनवलं, त्याचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रूव्हल घेतलं आणि कोटेशन काढून हे काम कसं काय आज सकाळी सुद्धा मी याच्या ठरवलं आणि हे चालू. आणि जसं आणि 7 दिवस झाले, 10 दिवस झाले सारखा पाऊस लागलेला आहे. पहिल्यांदा तर सकाळी येऊन आम्हाला कुठे पाणी साचलं काय त्याच्या बरंच ठीक आहे म्हणजे या सगळ्या कंप्लेंट अटेंड करणं माझे दिवस चालले. हे मी आता पहिल्यांदा एक ड्राय स्पेल भेटला, पाऊस उघडला की पहिल्यांदा ती सेक्टर 34ची जी आहे ते जॉईंटमध्ये आता तिथे ते रस्ता खोदावा लागणार आहे. तो पाईप तुटला आहे की चोकअप झालेला आहे ते चेक करावं लागेल. चोकअप असेल, जेटिंग मशीन आणतो, ते पॉवर बकेट आणतो, ग्रॅप बकेट आणतो, कुठल्याही मार्गाने ते साफ नाही जात मग तो सगळा पाईप काढतो, त्याच्यात एक घेतलेला आहे. याला 8-1 दिवस हे म्हणजे आता याच्या 2 गोष्टी असतात, एक प्रशासकीय मान्यता घ्यावं लागतं, त्याच्यानंतर मग एजन्सी ॲक्सेप्टन्ससाठी कोटेशन काढावं लागतं, एजन्सी फायनलाइज करतात. प्रशासकीय मान्यता झाली, एजन्सी ॲक्सेप्टन्ससाठी आता एक 8 दिवस लागतात. तर ते बँकेट कमीत कमी करून या 5-6 दिवसातच कसं काम चालू होईल, कारण जोपर्यंत एजन्सीच्या त्या पैशाचा प्रश्न आहे त्याला मिळेल तेव्हा तो काम चालू करेल. तर तो हा प्रश्न आम्ही घेतलेला आहे, आता तुम्हाला दाखवलेला आहे. एक प्रश्न तोपर्यंत आमचा विषय कसा माहिती तोपर्यंत सांगतो, तोपर्यंत जे आहे आता ते संदेश गायकवाडला बोलवा आणि तिथे जेटिंग मशीन, पॉवर बकेट तिथे ठेवायला सांगितले. जे क्रिटिकल जागा आहे जे पॉईंट्स आहेत त्या क्रिटिकल पॉईंट्सलाच ठेवा. जसं यांनी MNR सांगितलं, सेक्टर 34 सांगितलं, नंतर ते जिल्हा परिषदेचे दवाखाना सांगितलं, त्याच ठिकाणी हे करायला सांगा. हां आलं. त्याच्यानंतर KKच्या समोरचा, आता KKच्या समोरचा मी खरी वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. तिथे माहीत आहे का, त्या तिथे 50 मीटरवर मँग्रोव्ह वगैरे आहे, तरी पण आम्ही त्यांना मार्ग काढून जगत ते काम घेतलं. आणि नेमकं मागच्या मार्च महिन्यापासून आणि आतापर्यंत नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन होतं. त्याच्यानंतर आता परत फेब्रुवारीपासून परत परिस्थिती बिघडली. त्याच्यात सगळे जे लोक कॉन्ट्रॅक्टर परत म्हणजे सुरुवात केली होती कॉन्ट्रॅक्टची स्पीड घ्यायची, तर परत सगळे जे त्याचे मॅनपॉवर म्हणतात, मशिनरी, हे सगळे त्यांना प्रॉब्लेम्स आले, लेबर प्रॉब्लेम. आता परत सगळं चालू झालं, आता हे कामं चालू झाली. त्याच्यामुळं गती जी होती ती संत झाली, नो डाऊट. ही मान्य करतो की स्पीड कमी झाला आहे आणि त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो आहे, हे पण बरोबर आहे. पण आम्ही त्याच्यावर सारखं सतत काम करायचा प्रयत्न करतो आहे, बरोबर. त्यानंतर यांनी जे म्हटलं की यांच्या प्रयत्नाला यश आहे. यांनी जे म्हटलं की आधी 10 मीटरवर ओपनिंग खरंच होत्या आणि खरंच तिथे भरपूर येतात. आता या काय करतात, हँगिंग रोडच्या दृष्टिकोनातनं महानगरपालिकेचे इंजिनियर आणि सिडकोचे यांच्यामध्ये 2017मध्ये एक जॉईंट सर्वे झाला होता की कुठले कामं करायची. त्यावेळेस जेव्हा ते ट्रेन हे डिसिल्डिंग करायचं होतं आणि मग ट्रेन आता समजा वेट कमी असेल, 0.45 मीटर असेल किंवा 0.6 मीटर असेल, तर त्यामध्ये आणि समजा ओपनिंग 10 मीटर असेल तर माणूसच नाही जात, पण ट्रेन तर भरलेला आहे. तर म्हणून त्या 5-5 मीटरवर 3-3 मीटरवर ओपनिंग केलेलं आहे. तिथे फ्रेम डोअर टाकलेला आहे. आणि त्यातलं सगळं ते काढून आता साहेबांनी सांगितलं की ते ट्रकनी माती निघाली. आता कसं आहे, मग जर ते ओपनिंग केली तर तिथे ओपनिंग केली, मग फ्रेम आणि फ्रेम कवर हे कसं कॉन्क्रीटचं काम आहे. त्या कॉन्क्रीटचं कामासाठी ऑर्डर द्यावं लागतं, त्याला कॉन्क्रीटिंग करावं लागतं. जसं इकडे लेबरचा प्रॉब्लेम आहे तसाच लेबरचा प्रॉब्लेम त्या फॅक्टरीमध्ये पण झालेला आहे. आणि तसं लेबरचा इकडे पण प्रॉब्लेम झाला. आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही बिल देतो तर त्यालासुद्धा वेळ लागतो, म्हणजे बिलाला हे सगळे स्टाफ सिस्टीम वगैरे त्याच्यात. कारण आता आमच्या माहिती अकाउंट सेक्टरमध्ये 3 लोक कोरोनामुळे वाढले, तर ते 1-1 महिना पेमेंट करतो. हा एक मुद्दा आहे बघा. त्याच्यामुळे काय झालं आहे, ते व्यवस्थित कॉन्क्रीटिंग झाल्याशिवाय ते साईडवर आणू शकत नाही, त्याच्यामुळे दिले झालेलं आहे.
ही वस्तू आहे. नेमकं आपल्या दुर्दैवाने कोरोनाने आपला खूप वेळ खाल्ला. ते सगळं बरोबर आहे साहेब. मी एकच मुद्दा काय बोललो, आता तर ड्रेनेजचा विषय आपला सामान्यपासून चालू ठीक आहे, तुम्हाला जर प्रॅक्टिकली काम करायला थोडा वेळ जाईल, पण जी परिस्थिती आहे त्याच्यावर काम करायसाठी पण आपण कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत, त्याच्यावर आपला अंकुश पाहिजे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की वेळेवर आता हा विषय आपण काय आजच सांगितला असा विषय नाही, पण रोजचा हा लोकांचा प्रश्न आहे. असायची मुलं खाली उतरतात खेळण्यासाठी वगैरे, खेळू शकत नाही, पाण्यात वगैरे जातात, म्हणजे दुसरे आजार वाढतात. म्हणजे याची जबाबदारी कॉन्ट्रॅक्टर म्हणून किंवा शिडकोचे अधिकारी म्हणून किंवा काहीतरी आपण घेतली पाहिजे. तुम्ही हे बोलले प्रशासकीय मान्यता वगैरे ते आम्हाला पण बोलतो, प्रशासकीय मान्यता भेटण्यासाठी थोडा वेळ जाईल, त्याच्याबद्दल वाद नाही, पण ती परिस्थिती आहे त्याच्यावर मात तर केला पाहिजे आपण. शेवटी नाही घेतली तरी जबाबदारी असते, हो. येतेच जबाबदारी. ती शेवटी काय ऍक्शन व्हायची होणारच नाही. पण माझा मत विषय कसा आहे, आजचा विषय काय रोजच असतो, तर ते तिथचे लोक आहेत त्यांना विचारा का तुम्ही की बाबा रोजच तो विषय आहे. सेकंड 34 अशी वस्तू किती आहे? 18ची आहे तशी परिस्थिती, 18ची पण तुम्ही बघायला गेलं तर ते ड्रेनेजचे ढाकणं ओपन करून तसेच ठेवले, कुठल्याही परिस्थितीत ते हे नाही केलं मध्ये आहेत ते. आमचा मत काय आहे की फ्रेमवर आले आहेत तिथे बाहेरच आहे. त्या दिवशीच्या नंतरच सांगतो. सेक्टर 34चे मोस्टली सगळ्यात ओपनिंग करून घेतलं आहे. सेक्टर 11 जे होते ते सगळं 11चं पण सगळं दिलं आहे. सेक्टर 12चा फ्रेम फ्लोअर शिफ्ट केले, आज तिथे पण काम चालू आहे. पाऊस थांबला, आता पाऊस थांबला, मग तिथे पण काम होईल. आणि बाकी सेक्टर 21, 22 आणि 20 हे सगळं पूर्ण म्हणजे केलेलं आहे. आता फक्त काय राहिलं आहे आपलं सेक्टर 30 म्हणजे मध्ये मध्ये कुठे कुठे सुटले. सेक्टर 6 एक काम करतो माहिती आहे गटोटी काय? सेक्टर 6 आहे. अपना इंजीनियर है ना, अभी मैं आया उनको ले लो और सेक्टर वाइज कहाँ पर बैलेंस है या चोरी है मिसिंग है वो करके वो डालो ना. कैसा है अभी आप बोल रहे होगा, मेरी इनकी नजर में आगे हुआ नहीं. तो इन्वेंटरी करो, इन्वेंटरी करो कि हमने फुटपाथ का काम बराबर नहीं किया, यहाँ छोड़ दिया. जैसे अभी स्वामी सेक्टर 30 कैसे है आपको उसके लिए भी बता, आप जो बोल रहे हो कैसा है. जब सर्वे हुआ था, सर्वे में उन्होंने क्या बोला था, जिधर रिपेयर करना है वो 34, 35, 36 में रिपेयर करना ही नहीं. है पर ठीक है. पहली बात आपको बता दूं, ये सर्वे जब हुआ था उस टाइम में ये निकला था कि 34, 35, 36 सेक्टर बहुत अच्छा है, इसलिए वहाँ पे रास्ते का काम भी नहीं हुआ जाता और फुटपाथ रिपेयर का भी काम जाता नहीं. वहाँ डिसेंटिंग करना था, डिसेंटिंग हमने किया. महानगरपालिका जो इसलिए आप जो बोल रहे हैं ना, वो हम लोग अधिकारी आने से दिख रहा है हमको, तो हम लोग करते हैं. 17 जो सर्वे झाला होता तेव्हा ते चांगलं होतं, त्याच्याप्रमाणे ते अंदाजपत्रक बनवलं, तेवढंच काम करून घ्यायचं. आता कसं कालांतराने 4 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, ते खराब झालेलं ते मान्य करतो, पण आता जेवढं अप्रूव्हल आहे ना तेवढंच काम करायचं आहे. आणि ते हँड दिवशी आता शेवटी पैशाचा प्रश्न येतो, ते शेवटी मग परत त्याला रिवाईज प्रशासकीय मान्यता ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आता पण बोललो की महानगरपालिकेची पण ही जबाबदारी आहे. म्हणजे ऍक्च्युअली जशी शिडकोची जबाबदारी आहे, महानगरपालिकेची तितकीच जबाबदारी आहे. फक्त सर्वे केला आणि तिथे महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये बसणं ही चुकीची आहे ना महानगरपालिकेचा. की महानगरपालिकेच्या माध्यमातून जो सर्वे केला त्याच्यात काम किती झालं काय झालं, एकही अधिकारी आला नसेल इथे, कधी बघायला आला नाही की तुमच्याशी जॉईंटली कधी फक्त सर्वे करून गेले. याच्या व्यतिरिक्त इथे कामोट्यात काय चाललंय काय नाही चाललंय याच्यासाठी कधी कोणता अधिकारी नाही आला महानगरपालिकेचा. बरोबर आहे. आम्ही तर स्पष्ट बोलतो, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणतो, जितकी शिडकोची जबाबदारी त्याच्यापेक्षा जास्त महानगरपालिकेची जबाबदारी आहे. महानगरपालिका एकच काम करतो, फक्त अतिक्रमण उचलण्याचंच काम करतो. याच्या व्यतिरिक्त लोकांच्या ज्या समस्या पाणी असतील, ड्रेनेज असतील, रस्ता असेल यासाठी कधी समन्वय साधत नाही. आणि फक्त एकच विषयावर ते आले होते की सर्वे, जॉईंट सर्वे, त्याच्या व्यतिरिक्त एक वेळेला अधिकारी कोणता आला नाही कामोट्यात. आम्ही तर म्हणतोय की लवकर तुम्ही टेक ओव्हर करा, लवकर घ्या. आता कसं रस्ते केले, परत त्या महानगर गॅस लिमिटेडला पाईपलाईन टाकायसाठी किंवा बाहेर जिओ, रिलायन्स जिओला काहीतरी केबल टाकायचं, हे परमिशन तर द्यावं लोकांना त्याच्यामुळे रस्ते खुलले जातात. मग परत तो प्रॉब्लेम होऊन गेलो. आम्ही शक्यतो काय केलं, आधी त्यांचं काम करायला सांगितलं नाही का, त्याच्या रोज मॉर्निंग. आता ठीक आहे, सर्व काय झालं, आता आम्हाला तुम्ही लवकरात लवकर करून द्या, हीच आमची मागणी. याच्या व्यतिरिक्त काही विषय नाही आहे. साहेब एकच सेक्टर 22चा जो नाला आहे त्याचा विषय मागं पण मी सांगितला की त्याच्यात आपण आपल्या म्हणजे सिडकोनी सेवर लाईनचं पाणी सोडलंय. मागं ते मी सांगून त्यांनी परत बंद केलं की काय होते, परत लोकांच्या बिल्डिंगमध्ये बॅक वॉटर म्हणजे बॅक मारून तिकडे पाणी येते. तर आता हे सिडकोनी केलंय तर ती पहिली सिडकोची जबाबदारी आहे की ते बंद केलं पाहिजे. आणि त्याचं काय आहे की बाबा ते पाणी परत बॅक मारतोय, त्याच्यावर काहीतरी परमनंट उपाय केला पाहिजे. बरोबर आहे. ही गोष्ट मी पण 2-3 वेळा दीपक ने जो दिया था वो मैनुअल टू मैनुअल रैप बकेट, पावर बकेट वो कर देता. नाही पण त्याचा फायदा होईल का साहेब.
मी सांगतो तुम्हाला बघा आता परत ते जर बंद केलं ना कसं आहे माहिती आहे का आता पॉवर बकेटचं कसं आहे ड्रेनेज लाईन सोडली 30 मीटर पॉवर बकेटने कसं त्या जो डायमीटर पाईप असतो त्याच्या आत जो असं सगळं खासलेलं असतं ते असं खेचून काढतं जसं माणसाला त्या ब्लडला कसं हृदयाला रक्तपुरवठा असतात ते रक्तपुरवठा करणारी नंतर ती ब्लॉक झाली तर त्यावर स्टेन टाकून शिरून करतो तसं त्या पाईपमधला जो आतला जो हे झाला तो त्या पॉवर बकेटने काढायला जातो त्याच्यात काय होतं 30 मीटरचं काम 2 दिवस 30 मीटर टाकतो म्हणजे टाईम कन्झ्युमिंग आहे त्या 30 मीटरचं काम करायचं 2-2 दिवस जातात तर ते म्हणून त्याचा तो तेवढा रिझल्ट दिसत नाही त्याच्यावर ते आम्ही बरेच वेळा हे सांगितलं, आता सांगितलं, याच्यावर तुम्ही फास्ट काम करावं हीच आमची विनंती आहे, दुसरा काही विषय नाही. काय? एक प्राथमिकता देण्याचा result भेटला पाहिजे. असंच cooperation आहे. हो, हो, 100%. चौथीचं तरी लवकरात लवकर व्हायला पाहिजे. बरोबर ना? तसं तीन समस्या घेऊन आलेले नगरसेवक एकाशी असतील किंवा डॉक्टर साहेब असतील यांनी आता सिडकोचे अधिकारी बनकर साहेब यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे. काय स्वरूपाची ही चर्चा झाली, त्यात नेमकं काय ठरलं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. विकासची सगळ्यात पहिल्यांदा काय स्वरूपाची चर्चा झाली आणि काय आश्वासन प्राप्त आज झालं? आम्ही याच्या अगोदरही तुम्हाला सांगितलं किंवा अधिकाऱ्यांशी बऱ्याच वेळा आम्ही चर्चा केली होती की या समस्या आहेत की ड्रेनेजची विषय असेल किंवा रस्त्याचा विषय असेल किंवा आपले जे दाखणं टाकण्याचा विषय असेल, अशा खूप समस्याविषयी बऱ्याच वेळेला चर्चा केली. आत्ता त्यांच्याशी चर्चा करता वेळेस अतिशय पॉझिटिव्ह निर्णय आला की ड्रेनेजचा 34चा विषय हा फार गंभीर आहे. 1.5-2 महिने हा विषय चालू असताना आता आम्ही त्यांना एक प्रश्न विचारला की ठीक आहे, प्रशासकीय मान्यता देण्यासाठी जो काम करण्यासाठी वेळ जाईल 100% खरी गोष्ट आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त ड्रेनेज स्वच्छ करण्यासाठी जो कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही काम केलेलं आहे तो वेळोवेळी स्वच्छ केला तर तुम्ही 2 महिन्यात केला तरी चालेल, पण आजची परिस्थिती अशी उद्भवली होती की 3 महिने किंवा 6 महिने होऊन सुद्धा त्या ड्रेनेजकडे सिडकोचा दुर्लक्ष होता. तर आज बनकर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की 8 ते 10 दिवसात 100% हा काम पूर्णपणे आम्ही योग्य पद्धतीत करून देऊ. माझ्याबरोबर डॉक्टर साहेब सुद्धा आहेत, त्यांच्याबरोबर मी चर्चा करणार आहे. डॉक्टर साहेब, एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी मांडला होता की सिवरेजची कामं कुठेतरी सदोष कामं होत आहेत, त्यामुळे नागरिकांच्याकडे सिवरेजचं बॅकवॉटर येणं हा जो एक महत्त्वाचा मुद्दा आपण मांडला होता. काय प्रकार आहे हा आणि त्याच्यावरती काय तोडगा निघू शकतो? कामोठ्यामध्ये जेव्हा नव्याने ही वसवली त्यावेळी ही सेवर लाईन टाकलेली आहे. सेक्टर 9 असेल म्हणजे जिथं जिल्हा परिषदेचा दवाखाना होता ती MNR शाळेच्या समोरचा सेक्टर 8मध्ये सेक्टर 12 ह्यामधल्या ज्या सेवर लाईन आहे त्याची कपॅसिटी खूप कमी आहे. मी ही गोष्ट वारंवार या अधिकाऱ्यांच्या लक्षात म्हणजे 2 वर्षापासून आणून दिली की बाबा इथं तुम्हाला की मशीन लावून आम्ही साफ करू, मॅनपॉवर लावून साफ करू, हे साफ करून होणार नाही, कारण या वाहिन्याची कपॅसिटीच कमी आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या लाईन बदलणे हाच त्याला पर्याय आहे. मागच्या वेळी पण पावसाळ्याच्या आधी मी ते जगताप साहेबांना इथं घेऊन गेलो MNRच्या मागच्या बाजूला. त्यांनी सांगितलं नाही साहेब आपण आता हे लाईनच बदलू. परत काय झालं ते बोलले नाही आता पावसाळा आला आहे, अर्धा रस्ता तर त्याच्यात खोदला जाणार, लोकांची गैरसोय. लोकांना त्यावेळी विचारलं, त्यांनी सांगितलं बाबा आम्हाला गैरसोय झाली तरी चालेल, पण हा सेवरचा जो प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे सुटला पाहिजे. यासाठी आम्ही वारंवार म्हणजे पाठपुरावा करतो. गेल्या 3 वर्षापूर्वी आता मगाशीच सांगितलं त्या साहेबांना, बनकर साहेबांनी पण ते मान्य केलं की पनवेल नगरपालिका क्षेत्रात जी झाकणं बदलायची चालली आहे कामोठ्यामध्ये, तर तिथं झाकणं आहे ती 10 फुटावर आहे. तर त्याच्यात नियम असा आहे की 4 फूट फावडा असतो, माणूस उतरून 4 फूट इकडनं 4 फूट तिकडनं म्हणजे 8 फूट अंतर बरोबर कवर करता येतं. ही यांचे इथली झाकणं जी होती ती 50 फुटावर, काही ठिकाणी 100 फुटावर होती. ही गोष्ट मी त्यांना 3 वर्षापूर्वी लक्षात आणून दिली आणि त्यावेळी जगताप साहेबांनी ते मान्य पण केलं. मग त्यांनी ते अप्रुव्हलला पाठवलं आहे, ते आता ते काम चालू झालं आहे, ती त्याचीच कृपा म्हणे. एकेका साहेब त्याच्यात असं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, एकेका त्या झाकण जिथं नवीन केलं आहे त्याच्यातून कमीत कमी एक डंपर इतकं तिथंची कचरा निघालेला आहे. म्हणजे एवढ्या वर्षाचे कॉन्ट्रॅक्टर होते तर नुसतंच मला वाटतं सिडकोचा पैसा खात होती की काय असं म्हणायला काय हरकत नाही. प्रत्येक याच्यात एक डंपर एवढी माती आता तिथून घाण निघालेली आहे आणि ते काम आता चालू झालं आहे. फक्त त्यांचं कसं आहे की प्लॅनिंग जरासं करायला पाहिजे की एखाद्या सेक्टरचं खोदलं आहे तर तिथेच लगेच ते सिमेंटच्या फ्रेम वगैरे टाकून तिथं झाकणं बसवली असती तर लोकांचीही गैरसोय किंवा लोकांना ज्या अडचणींना सामना करायला लागला. आता एक मुलगी पडली, मागं आमचेच एक कार्यकर्ते तिथं त्या खोदलेल्या झाकणामध्ये पडले, तर ह्या गोष्टी टाळता आल्या असत्या. दुसरं एक सिडकोचं मी असं सांगू इच्छितो, सेक्टर 21मध्ये एक नाला आहे 21च्या आणि 22च्या मध्ये,
तर 22 सेक्टरचं पाणी जे सेवर लाईनचं पाणी आहे ते त्यांनी त्या नाल्यामध्ये आणून सोडलं. ही पण चूक मी त्यांना दाखवली. मागच्या वेळी त्यांनी नाला ती लाईन बंद केली. लाईन बंद केल्याने काय आलं, परत बॅक मारलं आणि सगळ्या बिल्डिंगला, तिथल्या आजूबाजूच्या बिल्डिंगला सगळं बॅक पाणी येऊन परत त्यांना जी नळाची लाईन होती किंवा काय त्याच्यात ते सगळं मिक्स व्हायला लागलं. परत सिडकोनी काय केलं, परत ते ओपन करून चालू त्या पाणी त्या नाल्यामध्ये सोडलं. तर ही गोष्ट त्यांना मी प्रत्येक वेळी सांगितलं. तर त्याने आता कसं करायला पाहिजे की ती लाईन पूर्ण इथं बदली करायला पाहिजे किंवा तो पूर्ण साफ केला तरच ती लाईन क्लिअर होऊन जाईल. अशा बऱ्याच कामोठ्यातल्या समस्या आहे. दुसऱ्यात आता आपल्या समोर एक प्लॉट आहे, हा पाण्याच्या टाकीसाठी मंजूर झालेला आहे. कित्येक वर्ष मी याच्या मागं लागले. आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्याबरोबर आमची एक मिटिंग झाली ती सिडकोमध्ये अधिकाऱ्यांच्या सोबत. त्यावेळी याला एक सँक्शन मिळालं होतं. हा जर इथं जर टाकी झाली तर कामोठ्याचा प्रश्न जो म्हणजे एखाद दिवस लाईन बंद झाल्या तर पुढचे 3-4 दिवस ते लाईन भरायला वेळ लागतो आणि मग आठवडाभर ती पाण्याची समस्या निर्माण होते. त्यासाठी हा जर एक साठवण्याची जर टाकी तयार झाली तर ते सुद्धा हा प्रॉब्लेम सुटून जाईल. पण याला पण 2 वर्ष मागे लागलो आहे आम्ही. तर ते आता कुठेतरी टेंडर प्रोसेसला काहीतरी आहे, अजून प्रशासकीय मान्यता आहे, ते अजून 2-3 महिने जातील असं त्यांचा विषय. कामोठ्यातल्या समस्या ज्या आहेत यांचा पाडा फार मोठा आहे. विकासजी, तुमच्याकडे येतो मी एक क्लोजिंग क्वेश्चन तुमच्यासाठी की एकंदरीतच या सगळ्या समस्यांच्या मुळाशी जर का आपण नीट अभ्यास केला तर हस्तांतरण प्रक्रिया ही आहे. आज या सगळ्या सोयीसुविधा पनवेल महानगरपालिकेकडे हस्तांतरित एव्हाना व्हायला हव्या होत्या. त्या हस्तांतरण प्रक्रियेला उशीर या सगळ्या समस्यांचं मूळ आहे. हो नक्कीच, कारण का हस्तांतर करता वेळेस योग्य पद्धतीत सर्व रस्ते, ड्रेनेज, पाण्याची सुविधा देऊन महानगरपालिकेचा हँडओव्हर केला पाहिजे. पण सिडकोची जबाबदारी ज्या पद्धतीत आपल्याला वाटते की त्या पद्धतीत देत नाही. की माझं तर पूर्णपणे मत आहे, जी ड्रेनेज लाईनचा 34चा विषय असेल की सेक्टर 9चा विषय असेल ती पूर्णपणे चेंज केल्यानंतरच महानगरपालिकेने हँडओव्हर करून घेतले पाहिजेत. आणि बऱ्याचपैकी रस्त्यांची आता रिसर्फेस केलेलं आहे. नव्याने आज हे रस्ते 20 वर्षापूर्वी डेव्हलप झालेले आहेत. त्यांची दुरावस्था झालेली आहे. फक्त वरती डांबरीकरण करून हँडओव्हर करत असते तर नक्की हे चुकीचं आहे. आणि महानगरपालिकेने ज्यावेळेस जी गोष्ट हँडओव्हर करायची आहे त्यावेळी हे रस्ते पूर्णपणे नव्याने बनवून घेतले पाहिजेत. आता ड्रेनेजचा विषय असेल, ड्रेनेजची दाखनांचा विषय असेल, सर्व पद्धतीत या ड्रेनेजच्या लाईन चेंज करून घेतल्या पाहिजेत. कारण आज ड्रेनेजची अवस्था बघत असाल तुम्ही, आता तुम्ही आत्ताच बघितली की 20 वर्षापूर्वी ड्रेनेजची अवस्था होती, आता येणाऱ्या काळात त्या निकृष्ट दर्जाच्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळं महानगरपालिकेने हँडओव्हर करता वेळेस माझी विनंती असेल महानगरपालिकेला. पण महानगरपालिकेचा एक दुसरा मुद्दा मला एक लक्षात आणून देत आहे की हा सर्व महानगरपालिका आणि सिडकोच्या माध्यमातून झाला होता. तरीसुद्धा महानगरपालिकेचा कोणताही अधिकारी किंवा कोणताही इंजिनियर किंवा कोणताही जेव्हा हे काम करत असतात कधीही याचा पाठपुरावा करत नाही. किंवा कुठलाही विषय असेल का सिडकोच्या माध्यमातून कोणताही पाठपुरावा करत नाही. अशी एक महानगरपालिकेचे पण काही गोष्टी अशा आहेत की येणाऱ्या काळात सिडको आणि ते एकत्र जॉईन करून लोकांना एक चांगला सुखसुविधा देतील अशी अपेक्षा बाळगतो. पण यासाठी महानगरपालिकाचे अधिकारी कुठेतरी कमकुवत पडत आहेत. काय तर हस्तांतरण प्रक्रिया ही केवळ नुसतीच कागदोपत्री न राबवता सिडको देत असणारी प्रत्येक सोयी सुविधा ही पुन्हा तशीच खणखणीत करून मग हस्तांतरण प्रक्रिया राबवावी हीच आज इथली जनभावना आहे. आणि हीच जनभावना लोकप्रतिनिधीसुद्धा बोलून दाखवतो. मी मंदार दोंदे, माझ्यासोबत माझे सहकारी संजय कदम, विवेक पाटील. आपण बघत राहा सिटी बेल लाईव्ह.